आज छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आपण जल्लोष करताय, काय नेमकं कारण आहे आणि कशासाठी जल्लोष करताय? गेल्या अनेक दिवसापासून दिल्ली येथील जंतर मंतरवर संपूर्ण देशातील युवक आणि विद्यार्थी एकवटले होते. विषय होता पेपर फुटीचा, नीट पेपरमध्ये झालेल्या गैरव्यवहाराचा आणि सरकारच्या बडजावपणाचा. धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री केंद्रीय त्यांनी राजीनामा द्यावा याच्यासाठी ते युवक अनेक दिवसापासून उपोषणाला बसले. त्यांच्या लाठीकाठी खावी लागली, त्यांना फरफडत नेलं, गुन्हे दाखल केले. या सरकारचा वेळोवेळी जाहीर निषेध केला तरी सरकारी वटणीवर आलं नव्हतं. पण आज खुद्द त्यांना धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला आणि ही सुरुवात आहे. आता एक राजीनामे सुरुवात झाली आहे, भविष्यात नरेंद्र मोदीच्या राजीनाम्याने याचा शेवट होणार आहे आणि युवक आणि विद्यार्थ्यांची चळवळ आहे आणि त्याचा पाठिंबा द्यायचा एक भाग म्हणून आम्ही या ठिकाणी आज आनंद उत्सव साजरा करतो. या नीट पेपर फुटीनंतर 25पेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या आत्महत्या झाल्या. त्या आत्महत्याला हे सरकार जबाबदार आहे. त्या आत्महत्याला ग्रस्त कुटुंबाला त्यांच्या आईवडिलांना न्याय कोण देणार? झालेल्या या आंदोलनामध्ये आपली माता भगिनी एक मुलगी मृत्युमुखी पडली, तिला न्याय कोण देणार? आणि ह्या आंदोलनामध्ये युवकांवर विद्यार्थ्यांवर जे केसेस दाखल केल्या ते गुन्हेही या सरकारने मागे घ्यावेत. हा लढा इथं थांबलेला नाही आहे. भविष्यामध्ये हा लढा आणखीन तीव्र होणार आहे. खरा न्याय युवकांना विद्यार्थ्यांना मिळेपर्यंत ज्यांच्यावर गुन्हे नोंद झालेत ते गुन्हे मागे घेऊच तर आणि भविष्यामध्ये ह्या सिस्टीममध्ये जे लोक आहेत, जे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, जे नेते आहेत, त्यांना कठोर शासन होईपर्यंत हा लढा सुरू राहील.